The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। चन्दनं तगरं वापि उत्पलं अतवसिके ये ते गन्धजातानं शीलगन्धोऽनुत्तरो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या ऐतिहासिक नागपूर शहराच्या जवळच असलेल्या या कन्हानमध्ये समता बुद्ध विहार रायनगर कन्हान नागपूर या ठिकाणी श्रद्धावान धम्म उपासिका मनीषाताई पगारे आई बाबा आणि संपूर्ण पगारे परिवाराच्या वतीने आम्हा भिक्खू संघास भोजन चिवर आदी दान देण्यासाठी या जाहीर धम्मदेसनेचे आयोजन पगारे परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, संपूर्ण पगारे परिवार, त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, संघपाल, महिला संघ, कन्हान परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांच्या द्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। मनीषाताई पगारे यांची मनापासून मनीषा होती, भिक्षू संघ आमच्या परिवारामध्ये यावा, त्यांनी आमच्या भोजनाचा चिवरदानाचा स्वीकार करावा, आम्हाला ही महापुण्य संधी त्यांनी प्राप्त करून द्यावी, म्हणून मनीषाताईने आग्रहपूर्वक त्यांच्या परिवाराच्या वतीने आम्हाला हे निमंत्रण दिलं आणि कार्यक्रम फक्त घरापुरता त्यांच्या फॅमिलीपुरता मर्यादित न ठेवता आपल्या परिसरातील समस्त बौद्ध समाजालाही या धम्मदेसनेचा लाभ व्हावा, धम्मदेसनेने बुद्धामृतवाणीने लोक लाभान्वित व्हावीत, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला
आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा, समाजामध्ये प्रबोधन घडावं, परिवर्तन व्हावं, हा शुद्ध हेतू ठेवून मनीषाताई पगारे यांनी आम्हाला निमंत्रित केलाय। तेव्हा त्यांनी हे जे महान पुण्य प्राप्त केलाय, आपण सर्वांनी त्यांच्या या पुण्याचं साधुकाराने अनुमोदन करावे। आपल्या समता बुद्ध विहारामध्ये आम्ही धम्मदेसना देत आहोत। आपण अत्यंत सुंदर अशी भिक्षू संघाची स्वागताची तयारी केली, या धम्मदेसनेची तयारी केली आणि या छोट्याशा परंतु सुंदर अशा बुद्ध विहारामध्ये आपल्याला धम्मदेसना देऊन आम्ही धम्मदान आपल्याला देत आहोत। तेव्हा छोटेखानी एक उपदेश आपल्याला मी आज देतो आहे। भगवान बुद्धांनी ही धम्मपदातील गाथा 2500 वर्षांपूर्वी शिकवलेली आहे। भगवान बुद्ध म्हणाले, या सृष्टीमध्ये निसर्गामध्ये अनेक तऱ्हेची फुलं असतात। फुलं समजतात ना, तुमच्या दारातही असतील, सगळीकडेच असतील। तर भगवान बुद्ध म्हणाले, नाना तऱ्हेची फुलाची झाडं असतात, रंगी बेरंगी असतात, एकाच रंगाची फुलं नसतात आणि एकाच गंधाची पण फुलं नसतात, एकाच आकाराची पण फुलं नसतात। असतात काय? एकाच रंगाची असतात काय? आता इथे बघा डेकोरेशन केलाय सुंदर, काही फुलं पांढऱ्या रंगाची आहेत, काही लाल रंगाची आहेत, अजून पिवळ्या रंगाची ही फुलं असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची रंगाची फुलं असतात। केवळ रंगच वेगवेगळा नसतो फुलांचा, तर गंधही वेगवेगळा असतो। गुलाबाचा गंध वेगळाच असतो, तर मोगऱ्याचा वेगळाच असतो, तर चाफ्याचा वेगळाच असतो, रातराणीचा वेगळाच असतो। प्रत्येक फुलाचा रंगही आणि गंधही वेगवेगळा असतो। केवळ रंग आणि गंधच नाही, तर त्यांचा आकारही वेगवेगळा असतो। मोगरा अगदी छोटासेच फुल असतं, मोगऱ्याचं फुल अत्यंत छोटं असते, पण अत्यंत सुगंधितही असते। काही काही गुलाब आता स्वागतासाठी लोक बऱ्याच ठिकाणी जे वापरतात, 10-15 रुपयाचं गुलाबाचं फूल भेटते। अनेक ठिकाणी बघा स्वागतासाठी त्याचा वापर केला जातो। रेड रोज असतो, त्याला गंध नसतो बघा। दुसरं जे ओरिजिनल गुलाब आहे, गुलाबी, त्याला मात्र सुगंध असतो। त्याचा सुगंध त्या झाडाजवळ गेलं तरी पण दरवळतो, बरोबर आहे। तर मी हे यासाठी म्हणून सांगतोय की ही जी गाथा आहे चंदनंग तगरंग वापी, भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी भगवान म्हणाले आपले की चंदन, मोगरा, चाफा किंवा अन्य कुठल्याही फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरत असतो, बरोबर आहे। हवा सुटली त्याप्रमाणे त्याचा सुगंध त्या दिशेला पसरतो। समजा इथे फुलांची बाग आहे, झाड आहे आणि हवा जर अशी सुटली आहे तर या साईडला फुलाचा गंध पसरतो, बरोबर आहे। परंतु या दिशेला जाईल का तो? कशावर अवलंबून आहे त्याचा सुगंध? कोणीकडे जायचा? ते हवेवरती अवलंबून आहे, हवेवरती डिपेंड आहे। पण भगवान बुद्ध म्हणाले, कितीही सुंदर, कितीही गंधवाला फूल असेल तर त्याचा जो सुगंध आहे तो हवेच्या दिशेने दरवळतो, परंतु शीलाचा सुगंध जो असतो, सदाचाराचा सुगंध जो असतो, शुद्ध आचरणाचा जो सुगंध असतो, शुद्ध स्वभावाचा जो सुगंध असतो ना, तो हवेच्या उलट्या दिशेलाही आणि सर्वत्र दरवळत असतो। म्हणून जे सिलवान असतात, गुणवान असतात, सदाचारी असतात, शांत असतात, संयमशील असतात, कायावाच्या मनावरती ज्यांचा संयम असतो, जे सिलवान गुणवान असतात, त्या लोकांच्या शीलाचा आचरणाचा सुगंध सर्वत्र दरवळतो। आणि ती तशी लोक जी सिलवान गुणवान असतात, संयमी असतात, ही सर्वांना हवी हवीशी वाटतात। जशी सुगंधी फूल सर्वांना हवं हवंच वाटतं, बरोबर। फूल ठेवलं बघा, त्याच्यामध्ये काही फुलं जर सुगंधित असतील तर आपल्याला कोणतं फूल घ्यावंच वाटेल हातामध्ये? जे सुगंधित आहे तेच फूल उचलावं वाटेल आपल्याला। जे सुगंध रहित आहे ते उचलावं वाटेल का, घ्यावं वाटेल का आपल्याला? नाही। कार्यक्रमासाठी वगैरे तर घेतात बापा, ती गोष्ट वेगळी, कारण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की दिसायला फक्त पाहिजे चांगलं, मग ते काहीही असो, नाही का। बाजारात जरी गेलं
तर केळी पिवळी पिवळी असतील ते कोणत्या केमिकल मध्ये रात्रीतून का पिकवलेली असे ना, जर पिवळी असतील जास्त झालेली की लोक म्हणतात ही फार चांगली घ्या, पण त्याचं देठ असते हिरवं आणि पूर्ण केळी पिवळी असते, कारण रात्रीला त्याला केमिकल मध्ये डुबवलेलं असते आणि रात्रीतून उद्या सकाळी ते पिकते बघा. आणि आज तसंच आहे की वरवर करणी जो देखावा आहे त्याला महत्व दिल्या जाते लोकांमध्ये, आणि जे आज म्हणजे शुद्धता असते, क्वालिटी असते, गुणवत्ता असते त्याला महत्व दिल्या जात नाही बघा. बऱ्याच क्षेत्रांमध्ये काही अपवाद वगळता अशीच परिस्थिती आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की फुलांचा सुगंध एकाच दिशेला म्हणजे हवेच्या दिशेने जातो, तर शिलाचा अशुद्ध आचरणाचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो, तो सर्वांना आकर्षित करत असतो, जसे भगवान सर्वांना आकर्षित करत होते बघा त्या काळामध्ये. आपले भगवान बुद्ध, तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर वाचला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला, तर बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचं वर्णन करताना त्याच्यामध्ये लिहिलाय ग्रंथामध्ये की भगवान ज्या रस्त्याने जायचे चालायचे, ज्या मार्गाने भगवान बुद्ध आपले चालायचे, तर उभे असलेले लोक असे हात जोडून बसायचे, असे बसलेले लोक हात जोडून उभे राहायचे, मान खाली वाकून लोक असे अभिवादन करायचे भगवंताला. ओळखीचे असो नसो कोणी असो प्रत्येकाला मान झुकवावी वाटायची भगवान बुद्धांमध्ये, कारण ती गुणवत्ता, ती क्वालिटी, तो शिलाचा सुगंध, शुद्ध आचरणाचा सुगंध भगवान बुद्धांकडे होता. आणि म्हणून भगवान बुद्धांकडे त्यांच्या विनयधारी सिलवान सदाचारी गुणवान भिक्खूंकडे सुद्धा असे लोक मान झुकून वंदन करायचे. आता आम्ही पण बघा ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो, जे लोक श्रद्धावान असतात, ज्यांची खरोखर बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा असते, ते अत्यंत विनम्र असतात, अत्यंत सिलवान श्रद्धावान असतात. त्यांना वाटते ही पुण्य संधी आपल्याला प्राप्त झाली आहे, कारण भगवान बुद्धाने सांगितलं संघाचं दर्शन करणे देखील हे महान पुण्यदायी आहे. संघाचं दर्शन प्रत्येकालाच आणि नेहमीच लाभत नाही. संघाला, भिक्खूला, सिलवान गुणवान भिक्खूला वंदन करणे, हात जोडणे, त्यांना फूल देणे, त्यांचं स्वागत करणे, त्यांना भोजनदान देणे, त्यांना चिवरदान देणे, त्यांना परिष्काराचं दान देणे, त्यांची धम्म देसना ऐकणे हे महान फलदायी आहे, पुण्यदायी आहे म्हणाले भगवान बुद्ध आपले. आणि म्हणून सर्वांनाच अशी संधी काही लाभत नाही बघा. आणि म्हणून आजही आणि नेहमीच आमचं स्वागत करतात लोक बघा, गुलाबाच्या पाकळ्या, सर्व फुलांच्या पाकळ्यांनी. बिचाऱ्या महिला मंडळ आणि सर्वच लोक, पुरुष जरी असतील तरी त्या फॅमिलीतली असतील किंवा समाजातले विहारातले असतील, अत्यंत मनोभावे श्रद्धापूर्वक भिक्खू संघाचं स्वागत करतात. आम्ही पण आता तिकडे उतरलो, इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात. तिकडनं बघा सर्व उपासक उपासिकांनी पूर्ण कन्हांमधून फिरवलं आम्हाला. ते म्हणजे घरी इथंच आहे पण आपल्याला फिरावं लागेल म्हणे जरा. मी म्हटलं बाबा फिरवा आम्हाला, आमचं कुठं काय जाते, आम्ही पण त्या गाडीत बसूनच असतो, आमचं वॉकिंग होत नाही, चालणं होत नाही, तेवढं चालणं होईल म्हणून म्हटलं बा मी फिरवा, कुठं फिरवायचं ते आम्हाला, आम्ही चालू. तर अत्यंत सुंदर प्रकारे म्हणजे पूर्वनियोजित नसताना रॅली पण झाली बघा सुंदर प्रकारे. आणि त्यामुळे तेही तुमचं पुण्य तुम्ही संपादन केलाय. तर हे फुलांची गाथा यासाठी म्हणून घेतली, समाजामध्ये देखील, या जगामध्ये देखील फुलांसमान, फुलासारखी 4 प्रकारची माणसं असतात बघा. तुम्हाला माहित आहे कसे, किती प्रकारची लोक सांगितले? लक्षपूर्वक आहे का? 4 प्रकारची लोक सांगितली भगवान बुद्धांनी, आणि ती अगदी फुलांसारखीच असतात. फक्त कोणत्या फुलासारखं असते हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे. पुरुष असो की स्त्री असो, संन्यासी असो की तरुण असो की तरुणी असो, कोणत्याही जाती धर्माची लोक असो, किती प्रकारची लोक सांगितली? 4 प्रकारची लोक असतात. तर भगवान बुद्ध म्हणाले बघा, काही फुलं अत्यंत सुंदर आणि आकर्षक असतात, बरोबर? काही फुलं अत्यंत सुंदर आणि तेवढीच आकर्षक असतात, सर्वांना ती आकर्षित करतात, आणि जेवढी सुंदर असतात तेवढीच सुगंधितही असतात. काही फुलं. किती प्रकारची फुलं सांगणार आहे तुम्हाला? माणसं किती प्रकारचे? त्याच फुलासारखी 4 प्रकारची. आता फक्त स्वतःला चेक करायचंय आपण नंतर कोणाला म्हणायची काही आवश्यकताच नाही, कारण म्हणणं तर लय सोपं जाते आपल्याला. दुसऱ्याला नाव ठेवायला तर बापा विचारूच नका कुठून एनर्जी येते, बरोबर तोंड चालते तेव्हा. बाकी ठिकाणी मुकच बसते पहा, पण पाखडायला सांगावं फक्त
कुणाचं, यांचं त्यांच्याकडे, त्यांचं यांच्याकडे. मग बरोबर कुठून ऊर्जा येते काय माहित नाही. दिवसभर भूकही हरवते आणि तहाने हरवते. बाबा तुम्ही नाही, तुम्ही तर लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. पण काही काहींची गोष्ट सांगतो तुम्हाला, बिलकुल असेच असतात बघा. तर पहिलं फूल कसं आहे, अत्यंत सुंदरही आहे आणि सुगंधितही आहे. भगवान बुद्ध म्हणाले सुगंधित पण आहे आणि सुंदरही आहे. परंतु सगळेच फुलं असे असतात काय, नाही आहे. तर पहिला प्रकार लक्षात ठेवा, फुल सुंदरही असतात काही काही, आणि जेवढी सुंदर असतात तेवढी सुगंधितही असतात. दुसरं फुल सांगितलं भगवंतानं की सुंदर तर असतात, दिसायला सुंदर तर असतात, पण सुगंध म्हणाल तर अजिबातच नाही. जसं आत्ता सध्या पुष्पहारामध्ये किंवा कुणाच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ बुके तयार केला असेल, किंवा एखादं गुलाबाचं, आता मी जे म्हणालो तुम्हाला रेड गुलाब, ते जर तुम्ही पाहिलं तर मला पहा आणि फुलंच, ते सुगंध नाही त्याचा, फक्त दिसायलाच दिसते बापा. असे काही काही लोक बिलकुल असतात. तुम्ही नाही, पण काही काहींची गोष्ट. पहिलाही प्रकार सारखे लोक असतात बघा. जसं पहिलं सुंदर फुल आहे आणि सुगंधतही आहे, तशीच माणसं पण असतात, पण सगळेच नाही. काही काही नाही तर काही काही दिसायला असतात आणि वानाला म्हणाल तर बापा विचारूच नका. सौंदर्य प्राप्त झालेलं असते, पण जीभ त्यांची काळी असते की काय माहित नाही, तोंडच बरं नसते. असे लोक मला पान फुलं असतात बघा. सगळ्यांची गोष्ट करत नाही. दिसायला सुंदर असतील पण ही वाणी बरोबर नसते. याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, याला त्रास दे, त्याला त्रास दे, याला कठोर बोल, त्याला कठोर बोल, चिडून बोल, रागावून बोल, चुगली कर, हिंसेची भाषा कर, लबाडीची भाषा कर, फसवेगिरीची भाषा कर, ठकवण्याची भाषा कर. कोणी नांदत असेल कोणाची सून तर पळवून कशी लावायची आहे, आणि पळवून जाण्याच्या लायकीची असेल तर तिला नांदवायचं. तू यांच्यात घरी थांबन, बिलकुल यांची वाटच लाव, बरोबर तू इथंच थांब, तिला म्हणतील बापा. असे लोक आहेत, लोक आम्हाला सांगतात बघा. बिलकुल जगामध्ये लोक असे आहेत बघा. म्हणजे चांगलं कोणाचं चाललं असेल तर तिथं आडकाठी कशी आणायची आहे, ते बिघडवायचं कसं, याच्यासाठी काही लोकांची जुबान जी असते ही बाणासारखी असते, शस्त्रासारखी. बरोबर आहे. शस्त्र तरी लागलं, कापलं चाकून वगैरे तर तो घाव भरून निघते, औषध वगैरे त्याला मलम बिलम लावला तर. पण यातून निघालेलं जे शस्त्र आहे, शब्दरूपी शस्त्र, हे घर फोडण्यासाठी पण वापरल्या जाते बघा. कुणाला जीवनातून उठवण्यासाठी पण वापरल्या जाते बघा. आणि जर हेच चांगलं असेल तर वाया गेलेल्या लोकांना सुद्धा पुन्हा सुरळीत मार्गामध्ये आणते, चांगल्या मार्गामध्ये आणते, जीवनाचा अर्थ त्यांना समजून सांगू शकते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, पहिलं फुल जसं आहे ना, दिसायलाही सुंदर आणि सुगंधितही, तसेच काही काही लोक असतात दिसायलाही सुंदर असतात, नाक डोळे कान हात पाय काय जे असेल ते, आणि मनही त्यांचं तसंच सुगंधित असते. सर्वांच्या प्रती निर्मळ एकदम बोलतील तर विनम्रतापूर्वक बोलतील, काही चूक झाली तर म्हणतील सॉरी बा, माफ करा मला, याच्यानंतर होणार नाही. निर्मळ मन एकदम. जसं हे शरीर सुंदर आहे, शरीर आपलं सौंदर्यता जशी नाक कान डोळे आपल्याला लाभले ना कर्मा पुण्यकर्मामुळे, तसंच मनही असते बघा काही काही लोकांचं. म्हणजे जेवढे सुंदर दिसायला असतात तेवढेच मनानही सुंदर असतात बघा. इतरांच्या कामी पडतील, इतरांचं कौतुक करतील, इतरांच्या म्हणजे इतरांना दुखवणार नाहीत, इतरांच्या कामी पडतील, सुखातही आणि दुःखातही. तर पहिला प्रकार सांगितला. दुसरा प्रकार कोणता सांगितला, दिसायला तर सुंदर पण गंधरहित राहते, बिलकुल. दिसायला म्हणाल तर विचारूच नका. आमच्या तिकडे एक मन आहे, वानाला असते पण गुणालाच नसते. बिलकुल वानाला खरंच खूप छान दिसायला, आणि गुणाला म्हणाल तर कोणीच विचारत नाही. या क्वालिटीमुळे, ही बिघडलेली क्वालिटी जर असेल तर आपले माणसं आपले होत नाहीत बघा. भगवंतानं सांगितलं, तुम्ही संयमशील असाल, इथे तुमच्या साखर असेल, इथे तुमच्या बर्फ असेल, म्हणजे रिअलवाला नाही, रिअलवाली साखर नाही, म्हणजे इथे गोडवा, ज्याला त्याला प्रेमानं बोलायचं बा, घरचे असो बाहेरचे असो, आणि इथे थंडावा, म्हणजे काही जरी झालं बा ठीक आहे, हरकत नाही, झालं असेल सोडून द्यायचं समजा. तर असा स्वभाव असेल तर माणसं जुटतील की आपल्यापासून तुटतील? जुटतील ना.
आपलं हे जर बरोबर असेल, इथं जर शांतता असेल, संयम असेल, तर दूरचे माणसं आपल्याकडे येतात, आपले बनतात. पण इथे जर संयम नसेल, गोडवा नसेल, आणि इथे जर शांतता नसेल, थंडावा नसेल, तर घरचे म्हणतात बापा हे जात कसं नाही, हे जात कसं नाही म्हणते, घराच्या बाहेर कुठं निघून काऊन जात नसतील हे, याने विहारात जा, तिकडं कुठं तरी बसा, तिकडं थांबा. म्हणजे वय वाढते काही काही लोकांचं, पण तरी सुद्धा स्वभावात मात्र बदल होत नाही. बघा ती एक म्हण आहे, सुंब जळते पण पीळ कायम राहते, असा लोकांचा स्वभाव आहे. बघा काही काही सुंब जळते पूर्ण पण पीळ कायमच राहते. तसेच काही काही लोक असतात. म्हणून दुसरं फुल कसं सांगितलं की सुंदर तर आहे परंतु सुगंध रहित असते, सुगंध देत नाही. तिसरं फुल सांगितलं भगवंताने, सुंदरता रहित असते. आणि जसं सुंदरता रहित असते तसं गंध रहित पण असते. आणि असेच काही काही तिसऱ्या प्रकारात मोडणारी माणसं असतात. बघा तिसऱ्या प्रकारचं फुल कोणतं सांगितलं, त्याला सुंदरताही नसते. जसं तुमच्याकडे तिकडे बाडराचं बेशरमाचं फुल म्हणतात, तुमच्याकडे कशाचं म्हणतात त्याला? बेशरमच म्हणतात. नावच पडलं बघा बेशरम, म्हणजे त्या फुलाला नाव बेशरम पडलं. बघा म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. विचार जर केला याच्यावर तर त्या फुलाला नावच बेशरम पडलं. आणि म्हणून ते कोणी पूजेसाठी वापरत नाही, कोणी नाकाजवळ धरत नाही, कोणी त्याला तोडतही नाही, आणि कोणी औषधासाठी वापरत नाही. बघा बिलकुल त्याचं नावही घेत नाही बेशरम म्हणून. बेशरमाचं फुल घेऊन यावं, त्याचा हार बनवायचा, त्याचा बुके बनवायचा, कोणी म्हणेल का? म्हणून बघा काही काही जंगली फुलं असतात की जे कोणी सुगंधासाठी पण वापरत नाहीत, त्याला तोडतही नाहीत, आणि ते दिसायला चांगलं नसते बरोबर, आणि सुगंधालाही नसते. आता हे तिसऱ्या प्रकारची माणसं असतात की नाही अशी? मी असतातच म्हणाल बापा, नाही काय म्हणाल? हे भगवंतानं शिकवली क्वालिटी आहे. माणसा गणित क्वालिटी बदलते. बघा ते भिक्षू असो, भिक्षुणी असो, उपासक असो, उपासिका असो, कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, सगळे लोक इथे सारखे नाही. म्हातारे लोक जरी घेतले तरी सगळेच म्हातारे चांगलेही नसतात आणि सगळेच म्हातारे वाईटही नसतात. तरुण जरी घेतले तर सगळेच तरुण चांगलेही नसतात आणि सगळेच तरुण वाईटही नसतात. मध्य वयाचा जरी विचार केला, पुरुष असो की स्त्री असो की कोणी असो, सगळेच मध्यवयीन लोक चांगलेही नसतात आणि वाईटही नसतात. लहान लेकरांचा जरी विचार केला तर लहान लेकर लहान जरी असले तरी सुद्धा सगळेच लहान लेकर सुद्धा चांगले किंवा वाईट नसतात. काही काही फार शांत असतात आणि काही काही तर सारं घर डोक्यावर घेतात. आता आम्ही आता पाहिलं म्हणते जी आमचे म्हणे बा दूर घेऊन जाय ना बाई, त्यानं ते रडत होतं, भोंगात काढला त्यानं. आता आमच्याकडे बघा आता काही काही ठिकाणी लहान लेकरं असतात तर लोक नामकरण वगैरे असेल किंवा काय असेल तर म्हणते जी घ्या ना म्हणता बा लेकराला आशीर्वाद वगैरे, तर बा आम्ही घेतो कधी कधी लेकराला. आता काही काही लेकरं बिचारा टकमक पाहते आमच्याकडे, आता त्याला दिसायला दिसते काय 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 पाहिलं की असा भोंग्या काढते एकदम जोराचा. ते मग घंटाभर शांतच बसत नाही. त्याला कधी पाहिलेलं नसते, कधी गर्भमंगल संस्कार केले नाही, कधी मोबाईलवर टीव्हीवर चित्र पाहिले नाही, कधी फोटो तर भंतेजी पाहिले नाही. त्याला वाटते बाबा हे कुठून कोणत्या ग्रहावरून आला प्राणी आणि त्याच्याकडे दिलंय मला, तर ती भोंगा काढते, एकदम रडते. असे काही काही लेकरं. आणि काही काही लेकरं बघा अत्यंत शांत. बघा आले की मग त्याला स्माईल दिली की स्माईल देईल, सेकंड म्हटलं की सेकंड करेल, समोर येईल, वंदन करेल, पंचांग प्रणाम करेल, फूल देईल. बघा आता काही काही केलं बघा इथे, तर बघा फरक आहे का नाही? बिलकुल भगवंताने सांगितलं माणसं असून देखील इथे प्रत्येकामध्ये फरक आहे. स्वभावामध्येही फरक आहे आणि दिसण्यामध्ये सुद्धा फरक आहे. सगळ्यांचेच नाक सारखे नाही, सगळ्यांचेच ओठ सारखे नाही, सगळ्यांचे डोळे सारखे नाही, सगळ्यांच्या भुवया सारख्या नाही, सगळ्यांचं डोकं सारखं नाही, कान सारखे नाही, उंची सारखी नाही, रंगही सारखा नाही आणि स्वभावही सारखा नाही. म्हणून तिसरा प्रकार कसा सांगितला भगवंताने? सुंदरता रहित काही काही फुलं असतात आणि गंध रहित पण काही काही फुलं असतात. म्हणजे सुंदरताही नाही आणि गंधही नाही. चौथं सांगितलं भगवंताने फूल, काही काही फूल सुंदरता रहित असतात, म्हणजे सुंदर नसतात, पण गंध म्हणाल तर अत्यंत मोहक असतो, अत्यंत एकदम असा नाकाला हवा हवासा वाटतो असा गंध असतो बघा काही काही फुलांचा. म्हणजे सुंदर जरी नसतील
परंतु गंधाला मात्र अत्यंत छान, अत्यंत सुगंधित असतात. आणि त्यामुळे किती प्रकारची फुलं सांगितले? 4 फुलं. म्हणून स्वभाव प्रत्येकाचा या 4 फुलासारखाच आहे. कोणी कोणाच्या भल्यासाठी काम करते तर कोणी कोणाच्या वाईटासाठी पण काम करते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की आपण एकतर पहिल्या फुलासारखा असायला पाहिजे. जर सौंदर्य आपल्याला लाभलं असेल तर पहिल्या फुलासारखं आपण असावं. आपला स्वभावही तसाच असावा. जसं पहिलं फूल दिसायलाही सुंदर आहे आणि जसं सुंदर आहे दिसायला तेवढंच ते सुगंधित आहे. जर सुंदरता आपल्याला लाभली आहे आपल्या कुशल कर्माने, पुण्य कर्माने, तर आपला स्वभावही तसा असायलाच पाहिजे. नाहीतर जर आपण सुंदर आहोत पण स्वभाव चांगला नसेल तर लोक म्हणतात काय करतात त्या वानाला, म्हणतात का नाही? बिलकुल म्हणतात लोक. वानाला काय करायचं म्हणतात? त्या तोंडच बरोबर नाही त्या वानाला काय करायचं? त्यांच्या जवळ जायचं नाही म्हणतात. घरी जाणं नको, त्यांचा चहा आहे नको, बिलकुल काहीच नको, तुम्ही तिकडच राहा म्हणतात, आम्ही इकडच बरे. असं करतात बघा लोक. कारण लोक आपल्याला जवळ तेव्हाच करू शकतात, लोक आपल्याला लाईक तेव्हाच करतात. फक्त सुंदरतेला लाईक करत नाहीत लोक. सगळेच जे सुज्ञ असतात, समजदार असतात, चांगलं वाईट ज्यांना समजते ते लोक आचरणाला पाहत असतात, स्वभावाला पाहत असतात, वर्तनाला पाहत असतात. आणि खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध म्हणाले जरुरी काय आहे? आचरण, वर्तन, स्वभाव जरुरी आहे. म्हणून चौथा प्रकार जो सांगितला तर भगवान बुद्ध म्हणाले एक तर पहिल्या प्रकारचं बना. जर सुंदरता लाभली असेल तर पहिल्या प्रकारचं बनावं. म्हणजे सुंदर तर आहोतच आहोत परंतु आचरणशील पण आहोत. नाही तर चौथ्या प्रकारचे बना म्हणाले. जरी सौंदर्यता लाभली नाही आपल्याला, म्हणजे सुंदरता लाभली नसेल यदा कदाचित आपल्याला, तर हरकत नाही, काही फरक पडत नाही. असं काही लिहून नाही कोणत्या डायरीमध्ये, कोणत्या ग्रंथात की ज्यांचे नाक डोळे चांगले नसतात, रंगरूप चांगला नसते ते लोकच म्हणजे वाईटच असतात. आणि ज्यांचे नाक डोळे फारच चांगले, ज्यांचा रंगरूप फारच चांगला तेच चांगले, त्यांचा झेंडा. असं काय आहे का? असं काहीच नाही बिलकुल. आणि म्हणून एक तर पहिल्या प्रकारचे नाही तर दुसऱ्या प्रकारचे. जरी सौंदर्य नाही लाभलं तरी आचरण मात्र शुद्ध पाहिजे, चांगलं पाहिजे, निर्मळ पाहिजे. आणि जे आचरणाने शुद्ध असतात, निर्मळ असतात, भगवान बुद्ध म्हणाले तीच लोक सर्वांना हवी हवीशी वाटतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशी गुणवत्ता प्रिय भगवान बुद्ध होते. गुणवत्तेला, आचरणाला, शुद्ध आचरणाला महत्व देणारे आपले भगवान बुद्ध होते. आणि त्यामुळे या 4 पैकी एक तर पहिला प्रकार किंवा चौथा प्रकार आपण असायला पाहिजे किंवा नसेल तर बनायला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी उपदेश दिलेत बघा. त्यामुळे सासू असो का सून असो, नवरा असो की बायको असो, मुलं असो की आई वडील असो, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एकमेकांना प्रेम दिलं पाहिजे, आदर केला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. आपण कोणीतरी आहोत म्हणजे विशेष आहोत असा टेम्हा मिळून काही चालत नाही. कारण गाडी, आपल्या जीवनाची, संसाराची गाडी पुढे पुढे जात असते. आणि पृथ्वी कशी आहे? गोल आहे. म्हणून कोणावर कोणा असं जास्त सत्ता गाजविण्यात अर्थ नसतो. सत्ता जर गाजवली, दुसऱ्याला हिनवलं, दुसऱ्याला परेशान केलं, दुसऱ्याला त्रास दिला, आपल्या घरातल्या किमान घरातले माणसं तरी जिंकत आले पाहिजे प्रेमाने. जग नाही जिंकत आलं तर हरकत नाही, फारसा जगाशी संबंध नसतो सगळ्याच लोकांचा, पण कुटुंबातील आपली जी माणसं आहेत त्यांना आपल्याला जिंकता आलं पाहिजे. आणि कशाने जिंकता येते? वैर जिंकावं प्रेमान, युद्धाने वाढते युद्ध, शाक्य कोलिया संघर्षित वदिले गौतम बुद्ध. वैर जिंकावं प्रेमान, युद्धाने वाढते युद्ध. भांडण केलं की भांडण वाढते बघा. एकानं शिवी दिली की दुसऱ्याच्या मनात क्रोध निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, ईर्ष्या निर्माण होते बघा. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले घरामध्ये सुद्धा सुख शांती जर हवी असेल तर तुम्ही एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना प्रेमाने समजून सांगा, दुसऱ्याला आपल्या समान समजा, एकमेकांवर प्रेम करा. आपलीच माणसं असतात. आणि संकटामध्ये, दुःखामध्ये जर कोण कामी पडत असेल खऱ्या अर्थाने तर आपलीच माणसं कामी पडत असतात.
म्हणून नाही संपत्ती धन कमवता आलं तर हरकत नाही, पण माणसं कमवायला शिका म्हणाले भगवान बुद्ध. कारण संपत्ती नेहमीच आपल्याला साथ देऊ शकत नाही. बघा, आपण जेव्हा बेडवर असतो, सिरियस असतो, आणि जेव्हा डॉक्टर सांगतील की आता पैसा लावून उपयोग नाही, गोळ्या औषधाला बॉडी सपोर्ट करत नाही, असं कधी कधी सांगतात बघा डॉक्टर. इंजेक्शनला, गोळ्या औषधांना बॉडी सपोर्ट करत नाही म्हणतात, म्हणून आता इलाज करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि जरी तेव्हा आपण पैसेवाले असेल, आपणच कमवलेलं धन बँकेमध्ये फुल भरलेली असेल, बँक कपाट भरला असेल, एटीएम मध्ये पैसे असतील, क्रेडिट कार्ड मध्ये पैसे असतील, आणि डॉक्टर आपल्याला सांगत असेल की आता यांची बॉडी सपोर्ट करत नाहीये औषध पाण्याला, म्हणून औषध पाणी करण्यात अर्थ नाही, घरी घेऊन जा, जे काही खातील पितील ते तेवढं द्या. आला पैसा कामाला? कमवला कोण? आपणच कमवलेला आहे. पण त्या प्रसंगी येते का कामाला? मग जरी पैसा आपला आहे, धन आपला आहे, पण नेहमी करिता साथ देत नाही. म्हणून धन दौलत नेहमीच साथ देऊ शकत नाही, पण प्रेमाची माणसं जर आपण कमवली असतील, विश्वासाची माणसं जर आपण कमवली असतील, आपलं अंतकरण जर शुद्ध असेल, सर्वांच्या प्रती निर्मळता असेल, कुणाला हिनवत नसेल, कुणाला त्रास देत नसेल, कुणाला ठकवत नसेल, कुणाला फसवत नसेल, कुणाला शिवीगाळ करत नसेल, कुणाला कठोर बोलत नसेल, कुणाला पाडून बोलत नसेल, टाकून बोलत नसेल, कुणाला अपमानित करत नसेल, तर लोक आपल्याशी चांगलं राहू शकतात. पण पदोपदी घराघरात हे भांडणं होतात बघा. बऱ्याच घरांमध्ये एकमेकाला टोकतच राहायचं, भांडे बरोबर घासले नाही, कपडे बरोबर धुतले नाही, असा स्वयंपाक असते का कुठं, हेच शिकवलं का आईनं तुझ्या, मम्मीनं तुझ्या. आता रोज 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 समजा माझी एखादी आई तिच्या सुनला जर असं बोलत असेल, भलेही ती सून चुकत असेल, तर मला सांगा, त्या सुनेच्या मनात आई समान असलेल्या सासूच्या बद्दल प्रेमाचा, आदराचा भाव निर्माण होईल की द्वेषाचा भाव निर्माण होईल? सांगावं लागते चुकल्यावर, बिलकुल सांगितलं पाहिजे. ज्येष्ठ लोकांनी घरातल्या तरुण लोकांना, मग ती सून असेल, मुलगा असेल, सांगितलं पाहिजे. आणि सांगण्याची एक पद्धतही भगवान बुद्धाने शिकवली. पण पद्धत सोडून जर आपण शिकवत असेल आणि त्यातल्या त्यातही रोज रोज टोकत असेल, तर मला सांगा कोणाला आवडेल? आवडेल? मी नेहमी प्रवचनातून सांगतो, कुत्रा असतो की नाही, कुत्रा माहित आहे का तुम्हाला? कुत्रा लोकांच्या दारावर जाते बघा, जाते ना, त्याला चेक करायचे असतात काही घर, तर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस जाऊन पाहते काही काही घराच्या समोर दारावर. जर त्याला 2-3 दिवसात काही भेटलं नाही, टाकलं नाही, पुन्हा तिकडं ते फिरकत नाही. आणि ज्या घरून त्याला काही भेटत राहते ते बरोबर तिकडं जाते, पण त्यांच्या दारातही बसते, कोण आलं तर त्यांना भुंकते. आणि ते पाळलेलं जरी नसलं, त्याला भाकरी तुकडा काय जे टाकत असेल, त्या घरची लोक रात्री अंधारात जरी आली घरी तर ते बरोबर त्यांना भुंकत नाही, काहीच नाही. ते बरोबर इमानदारीचं फळ देते, लक्ष ठेवते. प्रेम त्यालाही समजते, प्रेम कुत्र्यालाही समजते, प्रेम प्राण्यांनाही समजते, पण बऱ्याचदा माणसांनाच कळत नाही, समजत नाही. बघा, माणसांसारखी माणसं असून बघा, काही काही लोकांचं खरंच वय झालेलं असते, बरं, वयानं खूप पुढे गेलेले असतात, पण तरी सुद्धा माणसं कशी जोडावीत, आपलं घर कसं घरात टिकून ठेवावं, कोणाला कसं बोलावं, कसं समजावून सांगावं, काय बोलावं काय बोलू नये, कोणत्या बोलण्याचा परिणाम होतोय की होत नाही, याचंही भान ध्यान लोकांना नसते बघा. म्हणून आपल्या हातानं आपल्या पायावर कुऱ्हाडी पाडून घेतात बघा काही काही लोक. भगवान म्हणाले चुकलं तिथं बोललं पाहिजे, पण कोणत्या ठिकाणी बोलावं, कोणत्या ठिकाणी बोलू नये, काय बोलावं आणि काय बोलू नये, एवढं ज्याला समजते तोच खरा ज्ञानी असते. ज्याला यातलं गणित समजत नाही, भलेही ते किती डिग्र्या घेतलेल्या असेल, शिकलेले असतील, ते अज्ञानी असतात म्हणाले. ज्ञानी तेच की याचा वापर कसा करायचा आहे हे ज्याला समजेल. ज्ञानी तेच याचा वापर कसा करायचा आहे मनाचा हे ज्याला समजेल. ज्ञानी तेच या 3.5 हाताच्या कायाचा वापर कसा करायचा हे ज्याला समजते. ज्ञानी तेच, बाकी तर पुस्तकी ज्ञान, पैसा कमवण्याचं ज्ञान हे एकीकडे आणि सुस्वभावाचं ज्ञान एकीकडे असते. म्हणून तुम्ही या 4 पैकी कोणत्या प्रकारचे बनाल? एक तर
पहिला प्रकार बनाल, नाहीतर दुसरा, चौथा प्रकार बनाल, दुसरा आणि तिसरा मात्र बनू नये. नाहीतर कोणतं फुल म्हटलं मी आता ते? बापा, तुम्हाला पण माहिती आहे. आणि बिलकुलच तसा स्वभाव असतो बघा. ते कोणाचा असो बघ. समजा खरं तर या दोनच स्वभावाचे लोक जास्त असतात या जगात. कोणते? सुंदरता असतील पण सुगंध रहित. सुंदर तर असतील पण सुगंध रहित म्हणजे स्वभाव बरोबर नाही आहे. दुसरं, सुंदरता रहित पण आहेत म्हणजे दिसायला पण नाही आणि स्वभावाला पण नाही. तिकडे एक मन आहे, वरती जसे काळे तसे आतून काळे. बापा तुम्ही नाही पण काही काही गोष्ट. तर म्हणून हे 4 फुलं तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. अधिक बोलत नाही. रोज रोज बोलावं लागते. मनीषाताईची मनीषा होती म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. आई पगारे आई आमच्या म्हणजे बापा मी रडलेच होते. तुम्ही येत नाही म्हटले तर आम्ही लोकांना सांगतो बा, भिक्षू लोक फिरतात, जे फिरतात चांगलं काम करतात त्यांना खरंच समजून घेतलं पाहिजे. सगळ्यांनी समजा काम करतात तर त्यांना सहकार्य करणं, सपोर्ट करणं. कारण आजच्या जगामध्ये फुकट काहीच होत नाही. मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला. भगवंताच्या काळात सगळं फुकट होत होतं. पायी चालणं होतं, इकडून तिकडे जाणं होतं. आता मला विचार करा तुम्ही, एक सांगतो तुम्हाला आता विषय निघाला म्हणून. औरंगाबाद समजा इकडे कार्यक्रम आहे कुठं तरी नागपुरात. तुम्ही म्हणाले म्हणते की या ना, आमची फार इच्छा आहे, आम्हाला वाटतं बाबा आपण जाऊ. तर समजा औरंगाबादवरून पायी निघालो. इथं येईपर्यंत याचं काय होईल हे सांगता येते का? भगवान बुद्धांनी म्हणून सांगितलं की निसर्गाचे नियम आहेत, परिवर्तन, बदल. तर काही नियमांमध्ये छोट्या मोठे जे काही नियम असतात त्याच्यात बदल करण्यास काही हरकत नाही. हा, जे शिलाशी संबंधित आहेत, जे निर्वाणाच्या मार्गाच्या संबंधित आहेत त्याच्यात बदल नाही सांगितला भगवंतानं. पण परिस्थितीनुरूप काही गोष्टींमध्ये बदल करावा लागतो. बिलकुल. आता गाडी नसती तर इथं आलो असतो का आम्ही? पोहोचू शकलो नसतो. पायी कोण चालू शकते? जैनांचा धर्म म्हणून जगात पोहोचू शकत नाही कारण ते पायी फिरतात. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? म्हणजे टीका करत नाही त्यांच्यावरती आपण. ते निर्वस्त्र राहतात, विमानात बसू शकत नाहीत. कोण बसू देईल विमानात? ते निर्वस्त्र राहतात म्हणून बाहेर देशात त्यांना येऊ देत नाहीत. टीका करत नाही. मी तुम्हाला सांगतो जसं बुद्ध धम्म हा आधुनिक आहे. अकालिको असं म्हटलेलं आहे बुद्ध धम्माला. काय म्हटलं? अकालिको. काळाची मर्यादा नाही आहे त्याला. आणि म्हणून भगवान म्हणाले काही बाबतीमध्ये काळानुरूप आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. आणि बदल करतोय म्हणून बघा आपल्या युट्यूब चॅनलचे 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स वाढले की नाही. आता हे युट्यूब वापरलं नसतं समजा, आता हे युट्यूब आहे आपलं, द ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे ना, समजा हे वापरलं नसतं तर यांना कळालं असतं का? ताईने, परिवाराने, तुम्ही जे कोणी इथं आले, आता तुम्ही पण भरपूर लोक प्रवचन ऐकता. प्रत्येकाची पर्सनली जरी ओळख नाही आहे पण अनेक लोक प्रवचन ऐकतात ना. आणि लोकांमध्ये बदल होतो की नाही? तुम्ही पण ऐकत असता. लोकांमध्ये बिलकुल बुद्धाची वाणी ऐकल्यामुळे बदल होतो. आणि मग हा जो बदल आहे युट्यूबमुळे झाला की नाही? मग कोणी जरी जास्त हुशारवाला एखादा माणूस आला, बाई आली आणि युट्यूब काय करायचे म्हणते जी ना. आता याचा अर्थ असा झाला की त्याला त्याचं ज्ञान नाही. भगवान म्हणाले त्याचं ज्ञान नसेल तर त्याच्याबद्दल अज्ञान आहे. आणि त्यामुळे बघा सगळ्या लोकांनी, जे भंतीजी लोक, भिक्षू लोक सिलवान असतील, चांगलं आचरण करत असतील, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करत असतील, प्रामाणिकपणे काम करत असतील तर त्यांना आपलं लेकरू समजून, बुद्धपुत्र समजून त्यांना सहकार्य केलं पाहिजे, मदत केलं पाहिजे. मी नेहमी लोकांना आपल्या म्हणत असतो की बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपल्याला काय कमी आहे? काय कमी आहे? कालचे महान लोक ज्यांच्या गळ्यामध्ये मडकं होतं, ज्यांच्या कमरेला झाडू होता, जे कुत्र्याला किंमत होती पण माणसाला किंमत नव्हती, बाबासाहेबांनी शिका म्हणाले, शहरात या म्हणाले, म्हणून आज मालामाल झाले की नाही. आणि मालामाल असलेली आपली माणसं जयंती असल्यानंतर आपल्या परिवारावर हजारो रुपयाचे कपडे, दागिने घेतात की नाही? मला द्या असं म्हणत नाही मी तुम्हाला, पण संघाला, जो बुद्धपुत्र आहे, संघ जो आहे बुद्धाचा, तो धम्माचं काम करतो 2500 वर्षांपासून. बघा तुम्हाला सांगतो. आणि म्हणून भगवान बुद्ध सुद्धा म्हणाले भिक्खूंचं मायबाप तुम्हाला बनता आले पाहिजे. जरी तुमचा एक मुलगा नाही आहे कोणी भिक्खू संघामध्ये, जसं सम्राट अशोकाने मुलगा दिला, मुलगी दिली, परंतु जर तुमचा मुलगा मुलगी नाही आहे तर कोणीतरी सिलवान, गुणवान भिक्खू तुम्हाला कोणी दिसत असेल तर त्याला तुम्ही तुमचा मुलगा समजलं पाहिजे, तुमच्या घरचा समजलं पाहिजे, भाऊ समजलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या लेकरासाठी जे म्हणून काही खर्च करता कपड्यावर, त्याच्या सगळ्या गोष्टींवर, तसं भिक्खूच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही केलं पाहिजे ना, नाही का? वंदामी भंतेजी म्हटलं झालं का?
होईल का? तसं होत नाही बघा. तुम्हाला सांगतो, भगवान बुद्धांनीच सांगितलं की तुमच्या कमाईचे किती हिस्से करा? 4 हिस्से करा म्हणून सांगितलं भगवंताने आपल्या चॅनलवरती. ते प्रवचन आहे, विषय निघाला म्हणून सांगतो. म्हणजे असं काही मी हे म्हणत नाही आहे, पण प्रत्येकाला कसं फोनवर सगळे लोक मग डिटेल्स फोनवरच बोलतात. मी तर आता फोनवर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत आहे आजकाल, फोन करू नका. कारण कुणाला किती किती काय काय बोलायचं. आणि तसं पाहिलं तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या प्रवचनांमध्ये आहेत. ज्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील त्यांनी आपल्या चॅनलवर जावं, त्याला सबस्क्राईब करावं, नोटिफिकेशन ऑन करावं द ग्रेट हॅपीनेसचं, आणि नंतर त्याची प्लेलिस्ट आहे एक, त्या लिस्टवर जाऊन रोज प्रवचन ऐकावे. एकट्यानेच नाही, ते घरादारातही ऐकवावेत. नवरा बायकोसाठी पण आपले प्रवचन आहेत, मायबाप आणि लेकरांसाठी पण आपले प्रवचन आहेत, ननंदसाठी आणि भाऊजाईसाठी पण आपले प्रवचन आहे, मित्र मैत्रिणींसाठी पण आपले प्रवचन आहे, शेजाऱ्यांसाठी पण आपले प्रवचन आहे. दानावर आहे, ध्यानावर आहे, शिलावर आहे, श्रद्धेवर आहे, परोपकारावर आहे, सगळ्या गोष्टींवरती सगळे. मला वाटतं भगवंताचा म्हणजे विषयच असा आहे की सगळ्या विषयांवरती प्रवचन आहे. म्हणून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि ती प्रवचन ऐकत राहाल आणि त्यातून प्रश्नांची उत्तरं शोधाल, अशी एक अपेक्षा आहे. अधिक बोलत नाही आहे. 4 प्रकारच्या फुलासमान लोक या जगामध्ये आहेत आणि खरंच आहेत. त्यातून आपण पहिला किंवा चौथा प्रकार बनाल अशी अपेक्षा मी तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. पगारे परिवाराकडून आम्हाला या समता बुद्ध विहारात कन्हानमध्ये मनीषाताई पगारे आई, पगारे बाबा, दादा या सर्वांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं. खरं तर त्यांचं हे पुण्यकर्म आहे. पुनश्च एकदा आपण पगारे परिवारासाठी साधुकार देऊन त्यांच्या या दानाचं अनुमोदन केलं पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणाले की पुण्यकर्म करण्यासाठी कोणी सहाय्यक बनत असेल, एवढा मोठा अनमोल संघाचं दर्शन होणं, धम्माची देसना एवढ्या मोठ्या तुम्हाला श्रवण करायला भेटणं, हे कोणामुळे जर घडत असेल तर त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्यांच्या त्या दानाचं पुण्यकर्माचं अनुमोदन केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला हे साधुकार द्यायला सांगितलंय. निश्चितपणे तुम्ही सुज्ञ आहात. या बुद्धवाणीला आपल्या मनावर घ्याल, स्वतःमध्ये बदल कराल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतोय. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The Great Happiness. बुद्धं शरणं